नमस्कार, मी मनीषा समीर पवार, राहणार संभाजीपूर, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर, माजी ग्रामपंचायत सदस्य संभाजीपूर. उद्या दिनांक 2 डिसेंबर 2025 रोजी जयसिंगपूर नगर परिषदेची सार्वत्रिक निवडणूक आहे आणि त्यासाठी मतदान केलं जाणार आहे. जयसिंगपूरच्या मतदार यादीत मतदार म्हणून नावं असलेली बरेच लोक संभाजीपूरमध्ये पण वास्तव्यास आहेत. त्या सर्व संभाजीपूरमधील मतदार बंधू भगिनींना आणि जयसिंगपूरमधील मतदार बंधू भगिनींना मी आवाहन करत आहे की जनसंघर्ष विकास आघाडी आणि शिरोळ तालुका विकास आघाडी प्रणित जयसिंगपूर विकास पॅनलचे नगराध्यक्ष, जयसिंगपूर नगराध्यक्ष पदाचे अधिकृत उमेदवार सुदर्शन कदम साहेब यांचं चिन्ह आहे कबशी आणि पूर्ण पॅनलमधील नगरसेवक पदासाठी उभारलेल्या उमेदवारांची चिन्ह आहेत कबशी आणि कपाट. तर या चिन्हासमोरील बटन दाबून तुम्ही त्यांना प्रचंड मताने विजयी करावं अशी मी तुम्हाला कळकळीची विनंती करते. राजकारणाची व्याख्या आता बदलताना दिसतेय. तर राजकारण हे धनदांडग्यांच्या हातात गेलेलं आहे, त्यांची मक्तेदारी झालेली आहे असं चिन्ह दिसतंय. सामान्य लोकांचं कामच नाही राजकारणात पडण्याचं, अशी लोकांची मानसिकता होत आहे. याची कारणं काय? याला कारण आपणच आहोत. कारण जर काही 20-25 काळातला तुम्ही जर इतिहास बघितला तर श्रीमंत लोक श्रीमंतच होत आहेत आणि गरीब लोक गरीबच होत आहेत. याची कारणं काय तुम्ही स्वतःच तपासा. काय त्या व्यक्तीची पार्श्वभूमी आपण बघतो, तो कसा आहे, तो उच्च शिक्षित आहे का, तो चांदीचा चमचा घेऊन जन्माला आलेला आहे की हालाकीच्या परिस्थितीतून गरिबीचे चटके भोगत तो जन्माला आलेला आहे. त्याला गरीब लोकांच्या यातना दुःख माहिती आहेत का, तो संवेदनशील आहे का, त्याला समाजाविषयी कळकळ आहे का तो फक्त श्रेयवाद बघतो. अशा बऱ्याच गोष्टी तुम्हाला उमेदवाराच्या चाचपडाव्या लागतात. सुदर्शन कदम साहेबांचा जर इतिहास बघितला, त्यांची पार्श्वभूमी बघितली तर वयाच्या 12व्या वर्षी आईचं छत्र हरपलेलं आहे. हालाकीच्या परिस्थितीत त्यांनी झोपडपट्टीमध्ये त्यांचं काही दिवस वास्तव्य केलेलं आहे. अशी व्यक्ती गुन्हेगारी वाईट प्रवृत्तीकडे न वळता त्यांनी कष्टाची आणि शिक्षणाची वाट धरून आज ते यशस्वी कर सल्लागार म्हणून जयसिंगपूरचे प्रतिष्ठित नागरिक आहेत. अशी व्यक्ती नगराध्यक्षपदासाठी जयसिंगपूरच्या जनतेला मिळते हे खरंच जनतेचं भाग्य आहे. आज त्या व्यक्तीला झोपडपट्टीतील प्रश्न यातना माहिती आहेत. फक्त रस्ते गटरी म्हणजे विकास नव्हे, तर जो काय BPL बिलो पॉवर्टी लेवल दारिद्र्य रेषेखालील व्यक्तींचा वर्ग आहे, त्याच्यापेक्षा थोडा उंच असलेला वर्ग आहे, तर या सगळ्या लोकांना एका समान आर्थिक रेषेत आणण्याचं काम हे लोकप्रतिनिधींचं काम आहे. समाजाचा स्तर उंचवला पाहिजे. 80-90 लाखाच्या गाडीमध्ये येऊन तुम्ही प्रचार करता, AC गाडीमधून येऊन तुम्ही प्रचार करता, धनदांडग्या लोकांना तुम्ही निवडून आणून देता आणि गरीब जनतेनं काय करायचं? त्यांना उमेदवार धास्ती घेत आहे आता उभारण्याची की पैसा नसल्यामुळं एक विचारवंत, चांगले विचार असणारा, चांगली पार्श्वभूमी असणारा, प्रतिष्ठित असणारा नागरिक सुद्धा राजकारणात यायला धजावत नाही आहे. पण हे धाडस सुदर्शन कदम साहेबांनी केलेलं आहे. ते समाजसेवेत आधीपासूनच कार्यरत आहेत. त्यांनी एका वेडसर अगदी गटरीतलं पाणी पिणाऱ्या महिलेचं पुनर्वसन केलेलं आहे. आता काही संभाजीपूरचं जर तुम्ही उदाहरण घेतलं तर सरपंच हा 30 लाखाच्या इनोवाच्या गाडीतूनच येणार पदग्रहण करायला. 5 लाखाचे फटाकडे उडवणार, 2 लाखाचे डिजिटल लावणार. अरे हाच पैसा एखादं झोपडपट्टीतलं मूल दत्तक घेऊन जर त्याचं शिक्षणापर्यंतचा खर्च घेतला असता तर आमच्यासारख्या लोकांनी सलाम केला असता. तर पैशाचा माज लोक हे जे आहे हे निवडून लोक आल्यानंतर कसं पैशाचं प्रदर्शन करतात
हे संभाजीपूरच्या जनतेनं पाहिलेलं आहे. तर अशा लोकांना निवडून दिला तर गरीब माणूस गरीबच राहणार, श्रीमंत माणूस श्रीमंत होत राहणार. गरिबीच्या यातना प्रश्न सोडवण्याची यांना गरज वाटत नाही, कारण पैसा फेकला की मतदार खरेदी करू शकतो यांची ही पूर्ण धारणा आहे. आणि गेल्या काही वर्षात त्यांनी ते स्वतःला तशा पद्धतीने सिद्ध केलेलं आहे. पण आता हा ट्रेंड बदलणं गरजेचं आहे. सामान्य जनतेनं आपल्या हातात निवडणूक घेणं गरजेचं आहे. आपला सामाजिक स्तर उंचवण्यासाठी आपण कुणाला पाठबळ दिलं पाहिजे याची विचार करण्याची गरज आहे. तर तुम्ही उमेदवार बघताना त्याच्याकडे आपल्यातलाच एक आहे अशा पद्धतीनं बघून तो ज्या पद्धतीनं माणूस यशस्वी झाला तसं आपलं कुटुंब, आपली मुलं सुद्धा यशस्वी व्हावीत असा प्रयत्न करण्याची, त्याला साथ देण्याची गरज आहे. तर अशी व्यक्ती जयसिंगपूरसाठी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासाठी आपल्याला मिळालेली आहे. आणि माझी कळकळीची विनंती आहे की या व्यक्तीला आणि यांच्या पॅनलमधील सर्व नगरसेवकांना फक्त नगराध्यक्ष एकटा निवडून येऊन उपयोग नाही, एक हाती सत्ता मिळणं गरजेचं आहे. त्यामुळे सर्व लोकांना पॅनेलमधील कबशी आणि कपाट या चिन्हावर बटन दाबून त्यांना प्रचंड मताने विजयी करा. कारण तरुणाई गुंड प्रवृत्तीकडे, तंबाखू, सिगरेट याच्या विळख्यात अडकलेली आपण बघतोय. जयसिंगपूर गाव हागणदारी मुक्त आहे का हो? आम्ही स्वतः वाडीला जाताना एका शाळेच्या समोरच्या खणीत रस्त्यावरून महिला शौचासाठी बाहेर पडताना आम्ही स्वतः बघितलेला आहे. पदयात्रेत फिरताना एका साईडने आपण चाललो तर घाण पायाला लागते. साधंच जयसिंगपूर गाव हागणदारी मुक्त झालेलं नाही. तर गाव पहिला हागणदारी मुक्त करणं आणि सगळ्यातूनच हागणदारी मुक्त होणं, भ्रष्टाचारातून पण हागणदारी मुक्त होणं ही काळाची गरज आहे. लोकांनी काळाची गरज ओळखली पाहिजे आणि आपल्या हातात निवडणूक घेतली पाहिजे. डोक्याने विचार केला पाहिजे. खिशावर हात न ठेवता हृदयावर हात ठेवला पाहिजे. हृदयावर हात ठेवून मतदान केलं पाहिजे. तर ती व्यक्ती कशी आहे, त्याची पार्श्वभूमी काय, हा खरंच आपल्याला न्याय देईल का, खरंच हा निवडून गेल्यानंतर आपल्या मदतीला धावून येईल का, याचा सर्व विचार तुम्ही केला पाहिजे. जसं मी म्हटलं की 4 वर्ष जयसिंगपूरची इलेक्शन नव्हती पण कारभार चालूच होता, तसं लोकप्रतिनिधी असा समाजासाठी वाहून घेणारा आज कोण असेल तर ते सुदर्शन कदम साहेब आहेत. तशीच ही जयसिंगपूरची निवडणूक सुद्धा जिल्ह्याचे नेते सतेज उर्फ बंटी पाटील साहेब आणि धनंजय उर्फ मुन्ना महाडिक साहेब यांनी हातात घेतलेली आहे. माजी खासदार राजू शेट्टी साहेब, गणपतदादा पाटील साहेब आणि माधवराव घाडगे साहेब यांनी सुद्धा एकत्र येऊन वज्रमूठ केलेली आहे. माजी नगराध्यक्ष नीता माने यांनी तर आपला व्यवसाय सांभाळत आपल्या पदासाठी पूर्ण न्याय देण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे. तर या सगळ्या लोकांनी बदल घडवण्यासाठी एकत्र यायचं ठरवलेलं आहे. तर या नेत्यांच्या कार्यकर्त्यांनी तसेच सामान्य जनतेने ही निवडणूक आपल्या हातात घ्यावी आणि एक महाराष्ट्रात इतिहास घडवावा अशी ही निवडणूक झाली पाहिजे आणि असं मतदान झालं पाहिजे आणि अख्खं पॅनेल पूर्णच्या पूर्ण पॅनेल हे प्रचंड मतांनी विजयी होण्याची ही सर्व जबाबदारी आपल्यावर आहे. तर उद्या दिनांक 2 डिसेंबर रोजी कबशी आणि कपाट यासमोरील बटन दाबून त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा. ही पुन्हा एकदा विनंती. धन्यवाद.